गोंदिया नगर परिषदेकडून 213 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचा टप्पा 2चं काम सुरू असून गटार योजनेचे काम झाल्यानंतर जे खोदलेले खड्डे आहेत ते संबंधित कंत्राटदाराने बुजवले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तर पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। तसेच ही भूमिगत गटार योजना रस्त्याच्या मधोमध टाकली असल्याने रस्त्याच्या मध्यभागी खोल नाली पडलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्थानिक रामनगर येथील काही नागरिकांनी दिला आहे। तरी या संदर्भात नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत कांबळे यांच्याशी या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला। तर पुढील 10 दिवसांमध्ये हे सगळे खड्डे व नाली बुजवण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। जो काम होता याच्या पूर्वी जे 60 महिने या 1-2 वर्षापूर्वी काम बंद करण्यात आला आणि काम बंद करण्याच्या नंतर मग आता यांना पुन्हा कशी आठवण आली आहे। याच्या पूर्वी सिव्हिल लाईन मध्ये हादसा झालेला आहे, दुर्घटना झालेली आहे, तिथं मृत्यूमुखी पडलेले आहे, 2-3 वेळेस दुर्घटना झाल्या, गाड्या फसल्या, लोकांना त्रास झाला, तरी यांच्याकडे टेंडरचा कॉन्ट्रॅक्टची कॉपी नाही, टेंडरची कॉपी नाही, तरी हा पुन्हा काम कसं चालू झाला। आणि आता अवघ्या 10 दिवसामध्ये जमेपर्यंत पावसाळा लागणार आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये हा काम चालू होत आहे। हा माणसांना त्रास देण्याचा आहे। सर्वात प्रथम तर नगर परिषदची पूर्ण बरखास्त झालेली आहे, बॉडी जे आहे ते बरखास्त झालेली आहे, तिथं कोणी बसलेला नाही आहे आणि जे सीओ साहेब आहेत ते लक्ष देत नाही आहेत आणि सीओ आता जे नवीन सीओ आले होते चांगला काम करत होते त्यांना पुन्हा पाठवण्यात आला आहे। पण ज्या प्रकारे गोंदियामध्ये अलागोंदी काम होत आहे त्या कामाला कुठं ना कुठं जनसामान्याच्या लोकांच्या मार्फत तो काम थांबवण्यात आल्या पाहिजे। आमची तर तक्रार आहे हा काम थांबल्या पाहिजे। मी एमजीपी मध्ये केलेला आहे, नगर परिषद मध्ये केलेला आहे, कलेक्टरला केलेला आहे, कलेक्टर साहेबांनाही दिलेला आहे आणि आणखी जमेपर्यंत याच्यासाठी आंदोलन जमेल तर आम्ही सामान्य नागरिकांच्या मार्फत आंदोलन करण्याची पण तयारी आहे। आता ह्या पुढच्या महिन्यात शाळा चालू होणार आहेत, लहान लहान लेकरं आहेत आणि हे लोक जे ह्या रोडाच्या माध्यमानं जातील तर काही मुलं सायकलला जातात, कुणी ऑटोवाला जातो आणि ज्या प्रकारे हा गड्डा होईल आणि त्या गड्ड्याच्या मार्फत अगर ते ऑटो क्षतिग्रस्त झाली आणि त्याच्यात बसणारे लहान लेकरं आहेत, जे मुलं बाळं आहेत शाळेत जाणारे, त्यांना अगर क्षती होईल तर त्याची जबाबदारी कोण घेणार। सर्वात प्रथम माझा एकच प्रश्न आहे, अगर शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष देत असेल तर हा काम थांबवण्याची जिम्मेदारी आम्ही घेत आहोत। आम्ही समस्त रामनगरचे नागरिक आहोत, हा रामनगरचा परिसर आम्ही खोदू देणार नाही असे चेतावणी आम्ही नगर परिषद म्हणू, एमजीबी म्हणू, चाहे कलेक्टर साहेबांना म्हणू, हे आम्ही चेतावणी देत आहोत की हा आम्ही काम रामनगरमध्ये होऊ देणार नाही। विषय असा आहे की ऑलरेडी जेव्हा मागच्या इथं जे नगर परिषदेने मागची जे लाईन दिलेली आहे गटर लाईन ते असल्या आधीपासून आहे, त्याच्यानंतरही हे जे सांभाळून गटर लाईन करत आहे त्याचं कारण काय आहे। जेव्हा मागचे जे गटर लाईन आहे, जे मागच्या नाल्या आहेत ते तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे साफ करत नाही, काय करत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही हा नवीन एक योजना घेऊन आल्या आहेत गटर लाईन। आता तुम्ही जे गटर लाईन टाकत आहात ही रोडाने जात आहे, सामोरून जात आहे, पुढून जात आहे आणि सर्वांचे गटर जे आहेत जे मागच्या साईडला आहेत मग ते सामोरच्या साईडला कसं आहे का लोक घरून आणणार असतं आपल्या घरून आतून, म्हणजे ही जबरदस्ती जनतेला तुम्ही त्रास देण्याचं कारण आहे आणि हे त्रास झाल्या नाही पाहिजे म्हणून आमचा आक्षेप आहे। काम थांबलेलं आहे तरी हा काम सुरू आहे, तर हा अशा प्रकारे जो गैरप्रकार होत आहे हा बंद झाला पाहिजे, जेणेकरून आम्ही सर्व जनतेला जे त्रास होतात ते त्रास नाही झाले पाहिजे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस येणार आहे आणि पावसाच्या परिस्थिती पाहता रोडावर गड्डे पडणार आहेत व त्याच्यात दुर्घटना वगैरे होणार आहेत, शाळेची मुलं वगैरे आहेत ह्या साईडला येणार जाणार आहे, लोकांना त्रास होणार आहे। तर ह्या सर्व गोष्टीला पाहता प्रशासनाने हा काम बंद करण्यात यावं अशी आमची मागणी। बंद नाही होणार तर आम्ही वार्डातले सर्व लोक जे सभा घेऊ, बैठक करू आणि बैठक केल्याच्या नंतर आम्ही एक सीओला आणि कलेक्टरला आम्ही एक प्रस्ताव देऊ आणि त्याच्या माध्यमातून एक आंदोलन उभा करू आम्ही, जन आंदोलन, कारण का जन आंदोलनाच्या माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही जाऊ।